काय पोराओ, काय करायले तुम्ही? काका आम्ही पाहतो कोण जिंकतंय कोण नाही, कोण किती पैसे जिंकतंय कोण किती हारतंय, आम्ही हे पाहायला. हाव का? तुला बाप कुठे हो छके? दिसलंच नाही. पडला काय कुठं पिऊन सनी? आज कर येत, आज तर काही पाहिजेच काम नाही. काका काय बोल राहिले? पप्पा सांगितले तुम्ही हा? बरोबर काकाचं ते पप्पाला 10 रुपये दे ना म्हणून विचारलं काकाला तसं. हॅलो चांगलं तुला हो. अरे बापरे छकोळे, तुला तर लय राग येतो त्या बापाला काही म्हणलं तर. आणि त्या बापाला समजून सांग ना, जरा प्यात जाऊ नको म्हणून दारू इतकी. हाव माझे पप्पा सुधारणार आहे, एक दिवस माझे पप्पा सुधारणार आहे, पहा तुम्ही. बरं बाई बरं, सुधरू दे सुधरू दे. जाय घरी जाय. कोणी पण येतं जातं मग पप्पाला बोलतं, येतं जातं मग पप्पाला बोलतं. मी एका दिवसातच दाखवते, माझ्या मम्मीलाच जाऊन सांगते ना. शेवटी पाया कसं आहे कोण आहे ना हसू राहिला ते काकाला, काकालाच म्हणले मग पप्पाला तर हसू राहिला. गेली बचकुली गई, काका तुमचं नाव सांगायला. सांगू दे तिला, सांगू दे ना नाव सांगू दे. काय बापरे, लगे तिघांना डाव मांडलाय. आवाज बी दिला नाही पत्ते खेळायला तुम्ही तर. आता आम्हाला काय माहिती तुम्हाला खेळायचे पत्ते हो. तुमच्या बायका तुम्हाला खेळू देत्या नाही देत, नाही तर भांडायचे आम्हाला. दिला आम्ही आवाज तर त्याच्यामुळे काही आवाज द्यायला नाही भोकाणला आम्ही. म्हणलं आपण तिघच बसू, ज्याला यायचं ते खूप येत बसन. काय रा मनाचा शब्द भर. मला पण घ्या तुमच्यामध्ये, मी पण तुमच्या डावामध्ये बसतो. हो बस बस बस. खाली बसलो असतो राव, बाजीवर गच झालं पण अडथळा. थांब आता एवढा डाव होऊ द्या, मग खाली बसू सगळेजण. अजून तोपर्यंत कोणी येईन, मग खाली बसू. हाव हो. काय रे पत्तेच खेळायचे का आज? घरी मटन चिकन काही आणायचं का नाही? हो बाप्पा हो हो हो, मला जाण लागून घरी. सकू वाट पाहत असं नाही. बापरे, ध्यानच नाही मला मटन चिकनचं. हो जा 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 तुम्ही, मी बसतो तुमच्या जागेवर. 1 महिना झाला ना, श्रावण संपला आता, खाल्लंच नाही महिन्यापासून. चल आज मस्त मज्जा मग आज का कॉटर गिटर मटन चिकन पाहिजेच काम नाही. हा एका महिन्याची सर आजच काढून घेतात काय करीच्या दिवशी? हे अरे पत्ते, मी येतो एकदा घरून. का एवढा डाव होते जास्त नसा करा. हे कैलास तू घे मायावरचं पत्ते, मायावरचं खेळ डाव. कसं आहे, मी घरी एकदा मटन नाही तर काही चिकन आणून देतो आणि डबल येतो मग खेळायला. काय असं म्हणतो का? बरं जायचंय. ये रे कैलास ये, सखाराम भाऊच्या जागेवर ये. सखाराम लेच बायकुल भेटतो, पण सखूबाईला लेच भेटतो सखाराम. हा 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 लेच भेटतोय. काय करा बाई या माणसाला, पाठात जायले ना आता लग येऊ नये का? नको माय लगे. ए आई काय बोल पिंट्या, काय भाजी गेली? वांग्याची भाजी गेली. खाय काय वांग्याची भाजी? मग काय काय असतं तुला खायला? नाही ना नाही ना आई, आज कर आहे ना. आज मटण खात असते, आज आज मटण असतं ना. अरे हो बाप्पा, मटणच असतं आज, करू ना मग. अजून त्या बाबाचा पत्ता नाही हाय का? ते बाबा कुठे गेले तर बाबा खेळून आले पत्ते तिकडं. मग पाय बरं कोण आणून देणार आपल्याला मटण? ते बाबा आले तर चिकन आणून नाही तर मटण आणून. हो हो बोलू ना बाबा, लवकर बोलू ना, मला मटण खायचंय आज. मला मटण खायचं, लय दिवस झाले ना आई, मला मटणच खायचं. अरे हावरा, करू ना मटणच करू ना, करू. बाबाला येऊ दे. घ्या नाम लिहावं सैतान हाजी. सैतान कुठे कुठे सैतान? हे बाबा येत, हे तर बाबा आहे. बाबा सैतान बाबा सैतान. चुप रे पिंट्या चुप. ते आई काही पण म्हणती, काय काही पण म्हणती. आज कर आहे का काही? ते चिकन गिकन काही आणायचं का नाही? मटण काही आणायचं का नाही? आणायचं ना, त्यासाठी आलो मी. किती किलो आणू म्हणून, नाही तर येता येता घेऊन येणार होतो मी. हा का? अरे देवा काय माणूस आहे. घरी येऊन विचारायचं किती आणू. तुम्हाला माहित नाही का आपलं किती लागतं किती नाही? असं नाही सकू, म्हणलं तुला कोणाला जेवायला बोलवायचं घरी का नाही त्यासाठी विचारलं मी. आणि मी आणायचं अर्धा किलो आणि तो बोलवायचे 2-3 जण जेवायला. बाया त्या मैत्रिणी कोणी, आणि मग कमी पडायचं ते, म्हणून म्हणलं मी किती आणू, 1 किलो आणू का 1.5 किलो आणू का 2 किलो आणू का अर्धा किलो आणू बा असं. हो का? बर. काय राणीला राणीच्या नवऱ्याला बोलू जेवायला, बाकी कोणाला बोलावता? हा बोला त्या बेवड्याला. त्या पोरीला नुसतं म्हणलं, त्या बेवड्याच्या पोरीला की त्या बाप दारू पिऊन पडला असं कुठं. त्या पोरीला असा काही राग आला, अशी बोलली काही मला म्हणती माझ्या बाबाला काही पण काय बोलतं म्हणती, अशी म्हणली ती एवढी काटती. आता तिच्या बाबाला म्हणल्यावर राग येणारच ना. कोणला आता बापाचं बद्दल काही वाईट बोललं तर राग येणारच. तुम्ही तरी कशाला म्हणायचं ते येऊ शकल्या काही. पण पाहा ती काटती, पाहा ना कशी आहे, एवढं झुंगरू नाही.
ते माझ्या बाबाला असं म्हणले का? बरं छकुली. हा बरं जा आणा 1 किलो आण. बस झालं 1 किलो. बरं आता येतोच मग. तयारी करून ठेव. हाव चल आता येतोय बाबा. हो मस्त भाजी बनव हा आई तुझ्या हातची मस्त. आणि बिर्याणी पण बनव हा. 2-3 प्रकारचं काहीतरी बनव मस्त मस्त पैकी. हा बरं बाबा बरं जा. मी बाहेर ठेवतो. झालं की आवाज दे मग. की आवाज दे अजून बाबाच नाही आले. एक काम कर जाय राणी काकूच्या घरी जाय. राणी काकूला बोलून आण जाय ना. आईने बोलवलं म्हणा. हो का विचारलं कशाला बोलवलं मग काय सांगू म्हणा. आईनं स्वयंपाकाला बोलवलं म्हणा आणि तिकडे जेवायला बोलवलं म्हणतो मला. जाय सगळ्याला बोलवलं म्हणा. छकुलीला तुला आणि काकाला. बरं जातो आई. तोपर्यंत कांदा कापून ठेवते. बस ग छकुली चुप बस. पण आई पण कोणी पण येत जातं आई बाबांबद्दल असं बोलतं. मला बिलकुल नाही आवडत आई. मला बिलकुल नाही आवडत. चुप बस ग काय होत नाही. मोठे हिंदी काका तुझ्यापेक्षा. हा जाऊ दे सोडून दे माफ करून दे त्यांना. नाही माझ्या बाबाबद्दल कोणी बोललेलं मला बिलकुल नाही आवडत. बिलकुल नाही. अगं पण त्यांचं काय चुकलं? काय चुकलं त्यांचं तू सांग. काय चुकलं? बरोबर आहे म्हणा. माझे बाबा पण फोन येतात मला. माझ्या बाबांचा पण खूप राग येतो. किती समजून सांगा बाबाला. यांनी जर नाही केली लोक कशाला बोलतील असं काही पण. मला कसं बोलतील लोक. इतकी हिंमत कशी. बाबामुळे असं ऐकावं लागतं त्यांच्याबद्दल काय 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 काय. अरे राणी काकू. हा अरे बोल ना पिंटू ये ना बोल. काय रे कशाला आला आमच्या घरी. कशाला आला? ते बाबा काय पण बोलते माझ्या पप्पासोबत. कसे पण बोलते माझ्या पप्पाबद्दल. कशाला आला तू? छकुली चुप बसते की छकुली तू. राणी काकू मी सांगायला आलो की आईनं बोलवलं तुम्हाला. जेवायला बोलवलं आणि स्वयंपाकाला बोलवलं. स्वयंपाक करू लागायला आणि सगळ्यांना बोलवलं जेवायला. छकुलीचे बाबा आणि तुम्हाला. हा बरं बरं येऊ आई काही जायचं नाही त्यांच्या घरी. अजिबात जायचं नाही. का ग आता त्यांनी बोलवलं ना सगळं काकूना एवढ्या प्रेमानं बोलवलं. काही नाही बिलकुल नाही जायचं. अरे नाही माझ्या बाबाचा तिथे अपमान होतो. तिथे बिलकुल नाही जायचं. हे बघ गड्या मी तुला असं शिकवलं का? असं शिकवलं का? मोठ्यांशी असं वागतात का? मोठ्यांनी पण असं कशाला वागायचं हा? सकू काकूनं बोलवलं ना प्रेमानं तर आपल्याला जायला पाहिजे काय? मला नाही माहिती काही. मला नाही माहिती. हे बघ छकुली काकू ना बोलवलं ते आपल्या कामं पडतात. आपल्याला आडीबिडीला पैसे देतात. तुला तर माहिती ना बाबा असे तुझे हे पितात म्हणून. मग आणि कोणी बोललं तुला राग कशाला यायला पाहिजे. तू 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 तुझ्या बाबांना बोलायला पाहिजे. बाबांना शिकवायला पाहिजे की तुम्ही पिऊ नका म्हणून. मला त्रास होतो तुम्ही पिला की. असं तू तुझ्या बाबाला शिकव ना. बाबाने नाही प्यायला पाहिजे ना. लोकांवर रुसून फुगून काय फायदा तुझा तू सांग. तरी पण त्यांच्या शेतात मला कामाला जावं लागतं. मला रोजगारी त्यांच्यामुळेच मिळते. त्यांच्यामुळेच आपलं घर चालतं. त्यांच्यामुळेच मला काम मिळतं. मग आणि तुझे बाबा आणतात काही रुपयाचं काही घरामध्ये. त्यांच्यामुळेच आपलं घर चालतं ना. काही नाही चुप बस आणि चल. रडणं बंद कर पहिले. ते डोळे गिळे पुस कर बंद. अरे त्याचा आगाऊपणा करायला लागली की छकुली तू. हो मला काय माहिती नाही. मला खूप सेल्फ रिस्पेक्ट आहे. मला खूप खूप स्वाभिमान राहा वाटतं तुमच्यासारखं नाही. बाप रे छकुली आपण गरीबाच्या घरी जन्म घेतलेला आहे अगं. श्रीमंतासारखं वागत जाऊ नको तू. काय माहित नाही मला. गरीब श्रीमंत काय माहित नाही. मी पण एक दिवस खूप मोठे श्रीमंत बनणार. खूप खूप पैसे कमवणार. मला कोणीच काय बोलू शकणार नाही. माझ्या बाबांना कोणीच काय बोलू शकणार नाही. आणि तुला पण कुठेच कामाला जायची गरज पडणार नाही. असं मी बनणार आहे. अगं बाई कायच पोरगी बाई छकुली कायच हुशार आहे बाई. खरं जसं बोललं सण होत नाही बाई कोई पोरीला ह्या. म्हणते मी मोठी होणार आहे खूप पैसा कमवणार आहे. काय स्वाभिमानी काटे निघले बाई. खूप स्वाभिमानी. पण बापाला काहीच कळत नाही बाईच्या. बापाला कळतच नाही काही. ना खरंच किती स्वाभिमानी पोरगी. बापरे.